हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 12 आणि श्लोक क्रमांक 5चं चिंतन करताना भक्तिमार्गात साधक साधनेच्या आश्रित न राहता भगवंताचा आश्रित होतो व लवकर जीवनमुक्तावस्था प्राप्त करतो. त्यामुळे साधना करीत असताना साधनेला भक्तीची जोड द्यावी. फलाकांक्षारहिततेने आध्यात्मिक साधना कराव्यात. साधना भगवंतास अर्पण करीत जावे. आणि अशा प्रकारचं चिंतन आपण केलेलं होतं. आणि श्लोक क्रमांक 5 आपण मागच्या सत्रामध्ये त्यावरच्या सर्व बोव्या माऊलींच्या आपण ते पाहिलेलं आहे. आता श्लोक क्रमांक 6 ज्यामध्ये साधना सांगितलेली आहे तो श्लोक असा आहे. हे तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्यैनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. अर्थ, पण जे संपूर्ण कर्म म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक असे संपूर्ण व व्यावहारिक, धार्मिक, सेवा असे सर्व कर्म मला अर्पण करून म्हणजे भगवंताची सेवा समजून, भगवंताचे काम समजून, मतपरायण होऊन म्हणजे भगवंताच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ परमपूज्य हा भाव ठेवून समर्पण भावाने राहणे. अनन्य म्हणजे अनेक देवतांच्या ठिकाणी नसून फक्त आणि फक्त भगवंताच्या ठिकाणी. तसेच अव्यभिचारी भक्तियोगाने माझे म्हणजे सगुण रूपाचे ध्यान करीत माझी उपासना करतात. श्लोक क्रमांक 6चा हा अर्थ इथं पूर्ण झाला. अर्थात अशी उपासना करणाऱ्यांना कोणतं फळ मिळतं ते पुढच्या श्लोक क्रमांक 7 मध्ये भगवंतानं सांगितलेलं आहे. ते फळ म्हणजे त्या प्रेमी भक्तांचा मृत्यूरूप संसार सागरामधून मी तात्काळ उद्धार करणारा होतो. जे वरीलप्रमाणे उपासना करतात त्यांचं फळ पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता सगुण भक्तीच्या अंगाने कर्मयोगाची साधना कशी होते त्याचं चिंतन या ठिकाणी आपण करणार आहोत. कर्मयोगाची साधना संपूर्ण कर्मासाठी म्हणजे सर्व प्रकारच्या सर्व कर्मासाठी आहे. संपूर्ण कर्मापैकी वर्णाश्रमोचित, वेदविहित, नित्य नैमित्तिकादिकी अशा एक किंवा अधिक भागासाठी मर्यादित नाही हे पक्के लक्षात घ्यावे. आणि हे विस्ताराने आपण अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 44 व 45 मध्ये स्पष्ट केलेले होते. कर्मयोगाची साधना सर्व करणीय, उचित, विहित, नियत, सहज, स्वाभाविक अशा सर्व कर्मासाठी अर्थात निषिद्ध कर्म वगळून सर्व कर्मासाठी आहे हे नेहमीसाठी लक्षात ठेवावे. आणि याकरता आपण थोड्या वेळाने पाहणारच आहोत, परंतु हा विषय इथं असल्यामुळे पुढची ओवी क्रमांक 79 आपण अगोदर पाहून पुढे जाऊया. साधना सांगणारी ओवी क्रमांक 79. आपण सध्या ओवी क्रमांक 76च्या म्हणजे अजून सुरूच व्हायची आहे आपली, परंतु 79 आपण एकदा पाहून पुढे जाणार आहोत. आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचो निधाव अनवती नाही.
सर्व कर्म म्हणजे फक्त लौकिकच नाही, तर अनेकही सर्व कर्मे, जसे कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांना माझ्या वाचून अन्यत्र धाव नाही. शरीराकडून घडणारी प्रत्येक क्रिया, बोलला जाणारा प्रत्येक शब्द, मनातील सर्व विचार, रूप, भावना हे सर्व सगुण साकार भगवंता संबंधाने असते. आणि हा विचार करीत असताना आपण आणखी थोडासा विचार जो आहे तो अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 884 मध्ये काय सांगितले माऊलींनी त्याचं चिंतन थोडंसं करणं आवश्यक आहे. ओवी क्रमांक 884 अशी आहे. पै द्विज सेवे परवते, धावने नाही शुद्राते, एवं चतुर्वर्णोचिते, दाविली कर्मे. अध्याय 18 आणि ओवी 884. द्विजसेवा हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला सांगितली. माऊलींनी चतुर्वर्णानुसार कर्म सांगताना त्या कर्मांना त्या वर्गाचे गुण असे म्हटले आहे. आता सुलभतेने आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी त्यासाठीच्या साधने पाठी 4ही वर्णांच्या सर्व गुणांचा म्हणजे कर्मांचा एकत्रित विचार केलेला आहे 18व्या अध्यायातल्या या ओवी क्रमांक 884 मध्ये. मात्र आपला विषय जो मर्यादित आहे त्यामुळं त्यातील काही भाग आत्ता आपण पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 41 मध्ये सत्व, रज, तम या 3 गुणापैकी कोणत्या गुणाचे प्राबल्य कोणत्या वर्णात आहे. श्लोक क्रमांक 42च्या विवेचनामध्ये असे सांगितले की समाधी कर्मे ब्राह्मणासाठी व श्लोक क्रमांक 43 मध्ये दक्षता व धृती क्षत्रियासाठी स्वाभाविक असली तरी ते गुण आत्मस्वरूप प्राप्तीसाठी साधनेच्या अंगाने जोपासणे सर्वच वर्णीयासाठी आवश्यक आहे. आजच्या युगात जन्माने प्राप्त झालेल्या वर्णाप्रमाणे कर्मात प्रवृत्त होणे अपवादानेच घडते. शिक्षण, आवड, बौद्धिक क्षमता, स्पर्धा, आईवडिलांचा व्यवसाय इत्यादी बाबीवर आजच्या काळात व्यावहारिक कर्म ठरते व ते करणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर जीवनमुक्तावस्था प्राप्तीसाठी भगवंतांनी सांगितलेले स्वाभाविक कर्म ते कोणते व ते कसे करावे याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. भगवंताचा उपदेश आहे ज्यास जे कर्म स्वाभाविक म्हणून प्राप्त झालेले आहे ते त्यांनी करावे व त्या कर्मास त्यांनी कर्म स्वभावजम स्वे स्वे कर्मणी स्वकर्म श्लोक क्रमांक 44, 45 आणि 46 मध्ये आणि 47 मध्ये स्वभावनियतम कर्म, पुढे सहजम कर्म श्लोक 48 म्हणून संबोधित केले आहे. याच कर्मास म्हणजे नियतम कर्म म्हटले आहे. कर्मास लावलेल्या या सर्व विशेषणावरून हे लक्षात येईल की जे कर्म व्यवहारात प्रपंचात तुम्ही सध्या करीत आहात तेच या जन्मात तुमच्यासाठी या सर्व श्लोकातून सांगितलेले स्वाभाविक कर्म आहे. सध्या प्रपंचासाठी करीत असलेले कर्म त्यामागे कारण काही का असेना सततच्या करण्यामुळे ते कर्म तुमच्यासाठी स्वाभाविक व सहज कर्म झालेले आहे. आणि हे कर्म अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 8 ओवी 44, 45 व 80 प्रमाणे करणे जीवनमुक्तावस्था प्राप्तीसाठी आवश्यक आहे. कर्म कोणते आहे हे महत्त्वाचे नसून ते कर्मयोगाप्रमाणे करणे आवश्यक आहे. जीवनमुक्तावस्था प्राप्त करून देणे हाच गीतेचा व ज्ञानेश्वरीचा एकमेव उद्देश आहे. आणि त्यामुळे जन्मता प्राप्त झालेला वर्ण म्हणजे जात हा कर्म करण्यासंबंधाने दुय्यम ठरतो, दुय्यम आहे. जात व वाट्यास आलेले कर्म या संबंधाने
लेखकाचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकू. लेखकाचा जन्म चातुर्वर्ण्याप्रमाणे वैश्य वर्णाचा. शिक्षण इंजिनिअरिंगचे. आता हे शिक्षण गीतेच्या उपदेशासंदर्भात 4 वर्णापैकी कोणत्या वर्णाचे समजावयाचे? व्यवसाय नोकरीचा म्हणजे चातुर्वर्ण्याप्रमाणे शूद्र वर्णाचा. पण शासनातील उच्चपदस्थ नोकरीमुळे समाजात मान सन्मान एकदम वरच्या दर्जाचा म्हणजे चातुर्वर्ण्याप्रमाणे ब्राह्मण वर्गाचा. कर्मप्राप्त झालेले कर्मयोगाप्रमाणे म्हणजे आतून पूर्ण निवृत्ती व बाहेरून पूर्ण प्रवृत्ती असे केले. मग अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 78 प्रमाणे केले, जे आत्मानुभूती प्राप्तीमध्ये महत्त्वाचे अंग ठरले. अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 42 अनुभवास आणून देणारे ठरले. वैश्यवर्णाचा स्वाभाविक गुण आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवेद्वारे जास्तीत जास्त भर घालणे व हे धन सर्व लोकांपर्यंत समानतेने पोचेल असे पाहणे. म्हणजे इंग्रजीत सांगायचं तर ॲड मॅक्सिमम टू द GDP बाय द गुड्स अँड सर्व्हिसेस अँड सी दॅट GDP इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन द टोटल फॅब्रिक ऑफ द पॉप्युलेशन. वैश्यवर्णाचा दुसरा गुण आहे जेथे आहे तेथून स्वस्तात मिळविणे व जेथे नाही तेथे महाग पण योग्य दराने उपलब्ध करून देणे. शूद्रवर्णाचा सहज स्वाभाविक उत्तम असलेला गुण आहे सेवा. सर्व समाजाची सेवा, समाजसेवा. लेखकाचे काम नळ योजनांचे संकल्पन करणे, शासनाचा समाजाचा निधी किफायतशीर पद्धतीने वापरून योजनांचे बांधकाम करणे, अर्थात जेथे पाणी उपलब्ध आहे तेथून ते आणून शुद्ध करून जेथे नाही तेथे योग्य दरात उपलब्ध करून देणे असे त्यांचे काम होते. लेखकाला वैश्यवर्णाचे जन्माने प्राप्त झालेले व म्हणून सहज स्वाभाविक असलेले गुण व शूद्रवर्णाचा सेवा हा गुण व्यावहारिक कर्मात वापरता आला व आध्यात्मिक प्रगतीसाठी मोलाचा ठरला. सारांश: जन्माने कोणताही वर्ण असो, तुमच्याकडे जो गुण उपलब्ध आहे त्याचा व जे गुण उपलब्ध नाही ते साधनेद्वारे जोपासून प्रपंचातील कर्मयोगाप्रमाणे करीत राहून आध्यात्मिक प्रगती साधावयाची आहे. कर्मप्राप्त ठरलेले स्वाभाविक कर्म अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 78 व 80 प्रमाणे करावयाचे आणि त्याद्वारे अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 42 अनुभवावयाची आहे असे लक्षात घ्यावे. भगवंतांनी सर्व वर्णाची स्वाभाविक सहज कर्मे सांगितली. माऊलींनी त्यांना कर्मे न म्हणता रत्नरूपी गुण, माऊलींनी हेच ओवी क्रमांक 852 आणि 874 मध्ये म्हटले आहे. हे फक्त ब्राह्मण व क्षत्रियासाठी म्हटले आहे असा संकुचित दृष्टिकोन घेणे अत्यंत अयोग्य आहे. समाजाच्या ऐक्याला बाधा आणणारे आहे हे वेगळेच. वैश्यांचे वर सांगितलेले गुण आणि शूद्रांचा समाजसेवा हा गुण न जोपासता कर्मयोगाची साधना करणे अशक्य आहे. त्याप्रमाणे सेवा हा गुण न जोपासता आत्मानुभूतीची प्राप्ती कोणत्याही वर्णाच्या साधकास अशक्य आहे. अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 7 मध्ये अमानित्वादी 9 गुणापैकी आचार्योपासन या गुणावर माऊलींनी नवविधा भक्तीद्वारे स्वतःच्या गुरूंची उपासना सेवा कशी करावी ते सविस्तरप्रमाणे ओवी क्रमांक 368 ते 452 जवळ म्हणजे एकूण 92 ओव्यातून सांगून सारांश ओवी 460 मध्ये सांगताना स्वतःचे गुरु श्री निवृत्तीनाथांना ते विनंती करतात की मी गुरुसेवेविषयी केलेले वर्णन सहन करावे आणि मला सेवेची संधी द्यावी. सेवा या गुणाचे महत्त्व समजण्यासाठी सेवेशिवाय आत्मानुभूती संभवत नाही हे समजण्यासाठी ही एक ओवी पुरेसी आहे.
आचार्योपासन म्हणजे प्रेमरसपूर्ण भक्ती, निष्ठा व आदराने केलेली सेवा. सेवेशिवाय आचार्योपासन संभवत नाही. सेवेशिवाय आत्मानुभूती संभवत नाही, हे पक्के लक्षात ठेवावे. आणि त्याकरता आपण अध्याय क्रमांक 12चा विचार करत असताना अध्याय क्रमांक 18मध्ये अशा प्रकारे आपण चिंतनासाठी गेलो होतो. यानंतर आपण अध्याय क्रमांक 18मधलाच श्लोक 48 काय सांगतो आणि पूर्ण श्लोकाचं चिंतन आपण जरी नाही तरी त्यातलं महत्त्वाचा भाग आपण विचारात घेणार आहोत. श्लोक क्रमांक 48 अध्याय क्रमांक 18 असा आहे. सहजं कर्म कौन्तेय सदोषम अपि न त्यजेत, सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृतः. हे कौन्तेया, आपले स्वाभाविक कर्म म्हणजे सहज कर्म सदोष असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्नी धुराने आच्छादलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे म्हणजे कोणत्या न कोणत्या तरी दोषाने आवृत्त म्हणजे युक्त असतात. वर्ण आश्रम व्यवसायानुसार स्वाभाविक असलेल्या कर्मासाठी आणि अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे, ते आपण पाहिलं पाहिजे. या अध्यायातील खालील श्लोकात दर्शविलेले वेगवेगळे शब्द समानार्थाने वापरलेले आहेत. ते पुढील प्रमाणे. श्लोक 41मध्ये स्वभाव प्रभवै गुणेः अर्थात स्वभावापासून उत्पन्न झालेल्या गुणाद्वारे निरनिराळी असणारी कर्मे. श्लोक क्रमांक 42, 43, 44मध्ये कर्म स्वभावजम अर्थात स्वाभाविक कर्म, स्वभावजन्य कर्म, स्वभावानुसार कर्म. श्लोक 45, 46 स्वकर्म अर्थात आपले कर्म. श्लोक क्रमांक 47 स्वभावनियतम कर्म अर्थात स्वभावाने नियत केलेले कर्म. प्रस्तुत हा श्लोक 48 ज्यामध्ये सहजम कर्म अर्थात सहज कर्म हे समानार्थी शब्द एकत्रित वाचल्याने कर्म करणे म्हणजे क्रिया व कर्म प्रवृत्तीच्या स्वभावाच्या संबंधातील सूक्ष्म छटा लक्षात याव्यात. अर्थात नीतिमूल्याधारित असलेल्या व्यवसाय शास्त्रविहित, धर्मशास्त्रविहित दोन्ही शास्त्र तपासून स्वतः निर्धारित केलेले, आसक्ती फलेच्छा कर्तृत्वाहंकार रहित वर्ण आश्रम व व्यवसायानुसार कर्म म्हणजे स्वाभाविक कर्म. त्यामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक 8मध्ये याच कर्मासाठी नियतम कर्म अर्थात नियत कर्म हा शब्द भगवंतांनी योजला आहे. यापूर्वी आपण त्याचा विस्तार पाहिलेला होता आणि आता आपल्याला पुढचा विचार कर. प्रस्तुत श्लोक 6 आणि अध्याय 12मध्ये ये तु सर्वाणि कर्माणि अशा प्रकारे भगवंतांनी सर्व कर्मे असे म्हटलेले आहे. यापूर्वी आपण विचार केला होता. श्लोक क्रमांक 3 व 4मध्ये ध्यानाभ्यास आधारित निर्गुण उपासना सांगितली, त्यावर आपण चिंतन केलं. आणि आता प्रस्तुत श्लोक क्रमांक 6 जो आहे व तसाच श्लोक क्रमांक 10 मध्ये तो 10 श्लोक आपण आता एकदा त्याचं उच्चार करूया, म्हणजे या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं ते कळेल. श्लोक क्रमांक 10 याच अध्यायातला अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्मो परमो भव मदर्थम अपि कर्माणि कुर्वं सिद्धिम अवाप्ससी. वर सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्यास देखील असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिताच म्हणजे मदर्थम तत्परतेने सर्व कर्म करणारा हो. अशा रीतीने माझे कर्म म्हणजे मत्कर्म सतत केल्याने माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. माझे कर्म म्हणजे मत्कर्म म्हणजे जनहितार्थ असलेले सर्व कर्म, स्थावरासहित जगतहितार्थ असलेले सर्व कर्म, रामराज्याची निर्मिती, धर्माची संस्थापना इत्यादी इत्यादी असे सर्व करणीय कर्म. या श्लोकाद्वारे भगवंतांनी भक्तीच्या अंगाने कर्मयोगच सांगितला आहे.
विविध अंगाने म्हणजे दिशांनी कर्मयोग विविध अध्यायात कसा सांगितला आहे यासाठी अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 186 च्या अखेरच्या परिच्छेदामध्ये हा सर्व तपशील नोंदवलेला आहे. अध्याय 2 व 5 मध्ये कर्मयोग बुद्धी व ज्ञानाच्या अंगाने सांगितलेला आहे. अध्याय 3 व या अध्यायात कर्माच्या अंगाने सांगितलं आहे. अध्याय 3 मध्ये कर्म कसे करावे यावर भर आहे. या श्लोकात कोणते कर्म करावे म्हणजे मतकर्म यावर भर आहे. सर्वच ठिकाणी फलत्याग व साक्षीभाव ही प्रमुख साधना आहे. हे लक्षात ठेवून पुढची वाटचाल आपल्याला करावयाची आहे. आता आपण श्लोक क्रमांक 6चं चिंतन करत आहोत आणि श्लोक क्रमांक 10 आत्ता वाचून झाला. या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी भक्तीच्या अंगाने कर्मयोग सांगितला आहे. सारांश ध्यान, ज्ञान, भक्ती व कर्मे या मार्गाचा समन्वय साधलेला आहे. आता या श्लोक क्रमांक 6 वर माऊलींची जी रचना आहे, माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्यातली पहिली ओवी क्रमांक 76 सर्वाणी कर्माणी या पदच्छेदावर आधारित असलेली ही ओवी. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे जिये का वर्ण विशेखे भागा आली. भक्ताची कर्मेंद्रिये निराभिमानाने वर्णाश्रम धर्मानुसार वाट्याला आलेली सर्व कर्मे आनंदाने करतात. पुढच्या ओवीमध्ये माऊली साधना सांगतात. मयी संन्यस्य या पदावर आधारित असलेलं ही माऊलीची पुढची ओवी. विधी ते पाळित निषेधा ते गाडित मद देवो निजाडित कर्म फळे. मागील ओवीत वर्णाश्रम धर्मानुसार वाट्याला आलेली सर्व कर्मे आनंदाने करावीत असे सांगितले. आता ती कशी करावीत ते सांगतात. वर्णाश्रम धर्मानुसार कर्मामध्ये सर्व करणीय कर्माचा, सेवा, नित्य नैमित्यादिकी कर्माचा, व्यवसाय संबंधी, निर्वाहासंबंधी कर्माचा समावेश आहे हे लक्षात घ्यावे. कुटुंब, समाज, देश अशा प्रत्येक स्तरावर स्वतःचे कर्तव्य, जबाबदारी, सेवा निश्चित करावी. तसे करताना ते कर्म व्यवहारातील शास्त्र म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर असाल तर वैद्यकीय शास्त्र, कायदा, नियम, नीतीप्रमाणे तपासून घेऊन निश्चित करावे. आणि तीच गोष्ट धार्मिक जसं यज्ञ, दान, तप, पूजा इत्यादी, आध्यात्मिक आणि प्राणायाम, ध्यान इत्यादी, शारीरिक म्हणजे जिम, आसन, व्यायाम, ॲरोबिक्स, धावणे इत्यादी बाबतीत म्हणजे त्या शास्त्राप्रमाणे तपासून निश्चित करावी. अर्थात सर्वच कर्माचा विधी व निषेध करावयाचे कर्म, न करावयाचे कर्म अशी विभागणी होऊन जाते. साहजिकच निषेधित कर्म करावयाचे नाही. माऊली म्हणतात निषेधाते गाडित. आता भगवंतानी हे अध्याय 16 आणि श्लोक क्रमांक 23 आणि 24 मध्ये स्पष्ट केलेले आहे. ते श्लोक असे. यशास्त्र विधिमसृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतीम. श्लोक क्रमांक 23 अध्याय 16. पुढचा श्लोक. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुर्महर्हसि. शेवटचे 2 श्लोक अध्याय क्रमांक 16 आपण पाहिले. आता या 2 श्लोकांचा अर्थ एकत्रित विचार करूया. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो तो जीवनमुक्तावस्था प्राप्तीच्या योग्यतेला प्राप्त होत नाही. त्याला ऐहिक व पारलौकिक सुख मिळत नाही. श्लोक क्रमांक 23चा अर्थ. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच म्हणजे आध्यात्मिक आणि नीती आधारित व्यावहारिक शास्त्रच प्रमाण आहे.
असे जाणून तू शास्त्रविधींनी नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. श्लोक क्रमांक 24चा अर्थ. विधीचे पालन करणारे म्हणजे वेदाने सांगितलेले असा शब्दशः अर्थ येथे अपेक्षित नसून निषेधित वगळून सर्व करणीय कर्म असा अर्थ घ्यावा. श्लोकाप्रमाणे सर्वच कर्म हेच अभिप्रेत आहे. आता यापूर्वी आपण विस्तार अध्याय क्रमांक 3 आणि ओळी क्रमांक 44-45 मध्ये केलेला होताच. माऊली म्हणतात, निषेधित असलेले गाळून म्हणजे वगळून, विधीचे म्हणजे शास्त्रातील आज्ञांचे पालन करून, सर्व कर्म मला अर्पण करून कर्मफल जाळून टाकतात ते माझे भक्त असतात. कर्मयोगाच्या साधनेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कर्मफलाची आशा, अपेक्षा, इच्छा न करणे. आजच्या युगात कर्मयोगाची साधना करणे कसे शक्य आहे हे कळण्यासाठी अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 266 यामध्ये आपण चिंतन केलेलं होतं. त्यातला काही भाग आपण आत्ता पाहूया. साधना सांगणारी माऊलींची ही ओवी. परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हे तू विन. अध्याय 2 ओवी 266. कर्म तर करावे, परंतु कर्मफलाची इच्छा अपेक्षा करू नये. कर्मसंबंधाने आशा अपेक्षा ठेवू नये. निषिद्ध कर्माच्या जवळही जाऊ नये. कुकर्माशी व कुकर्म करणाऱ्यांशी संगत ठेवू नये आणि विहित असलेले सत्कर्मच निष्काम बुद्धीने आचरावे. नीती आधारित असलेली व सर्वांना सुख प्राप्त करून देणारी अशी असलेली समाजाची व्यवस्था असावी ही भगवंताची इच्छा आहे. अशा समाज व्यवस्थेच्या स्थापनेसाठी भगवंत अवतारही घेतात. ज्यामुळे ज्या व्यक्ती भगवंताच्या इच्छेनुसार असलेले कर्म करतात, किंबहुना भगवंताचे कार्य स्वतःचे समजून जनहितार्थ कार्य करतात, जनहितार्थ कार्यासाठी जीवन समर्पित करतात, त्यांचा योगक्षेम भगवंत वाहतात. आणि म्हणून अशा प्रकारची सत्क्रिया आचरण करावी, त्याच्या मागे कोणताही हेतू ठेवू नये असं भगवंत या ठिकाणी स्पष्ट करतायत. ओवी क्रमांक 78 अशी आहे. यया परी पाही अर्जुना माझे ठाई, संन्यासोनी नाही करीती कर्मे. कर्मफळ जाळून टाकतात म्हणजे नेमके काय होते ते माऊली या ओवीत सांगतात. याप्रमाणे अर्जुना, सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण केल्याचे पाहण्याने सर्व कर्म माझ्याकडूनच घडलीच नाहीत असे होते. सर्व कर्माचा संन्यास घटित होतो, कोणतेही कर्म न केल्यासारखे होते. कसे तर आपण अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 30 आणि त्यावर आधारित माऊलींची ओवी क्रमांक 186 पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा, निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 30 आपण वाचला. अध्यात्मचित्ताने म्हणजे आत्मरूपाने हृदयस्थ असलेल्या परमात्म्यासाठी हे शरीर सेवक रूपाने सर्व कर्म करीत आहे. आत्मा साक्षीभावाने हे सर्व पाहत आहे. चित्ताच्या अशा स्थितीत राहून सर्व कर्मे मला अर्पण कर आणि आशा व ममता रहित होऊन आणि विगत ज्वर म्हणजे जय पराजय, पाप पुण्य इत्यादी द्वंद्वातील आवेग, संताप, हर्ष, शोक इत्यादी विकार हे सर्व ज्वर व त्यापासून रहित होऊन युद्धरूपी कर्तव्य कर्म कर. आता अध्यात्मचित्ताने व विगत ज्वर होऊन कर्म करावे असं भगवंतानी या ठिकाणी मुद्दामून नमूद केलेलं आहे. अध्यात्मचित्ताने म्हणजे विवेकयुक्त अंतःकरणाने शरीर इत्यादी सर्व सामग्री भगवंताची व भगवंत माझे या भूमिकेत राहून व विगत ज्वर होऊन म्हणजे षडविकार, षडउर्मी, आवेग या ज्वरांनी रहित होऊन
सर्व कर्तव्य कर्मे चांगल्या प्रकारे व अनासक्तपणे करीत राहून भगवंतास अर्पण करावीत. द्वंद्वे व विकारांच्या बाबतीत समता धारण करून त्यांनाही भगवंतास अर्पण करावे. सर्वच कर्मे म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक भगवंतांना अर्पण करावयाची आहेत. आता यावर आधारित माऊलींची ओवी क्रमांक 186 साधना सांगणारी आहे. माऊली काय म्हणतात? तरी उचिते कर्मे आघवी तुआ आचरोनी मज अर्पावी, परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. म्हणून तू सर्व उचित कर्माचे आचरण करून तू ती मला अर्पण करावीस, परंतु चित्तवृत्ती आत्मरूपाकडे म्हणजे स्वरूपाकडे जागरूक ठेवावी. चित्तवृत्ती व्यावहारिक फलाकडे, जसे सत्ता, संपत्ती, मान मिळेल का, केव्हा मिळेल, किती मिळेल, मिळाल्यानंतर भगवंतास अर्पण करील, अशी न जाऊ देता कर्मच अर्पण करावे. मी ही कर्म का करीत आहे, हा त्रास मी टाळू शकेन का, अशी चित्तवृत्ती नकोच नको. शासकीय नोकर असाल तर आपण सर्वांचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी म्हणतात त्याप्रमाणे मुझे क्या व मेरा क्या अशी चित्तवृत्ती नको. कुछ बनने की नहीं, करने की सोच. सारांश, चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी म्हणजे चित्तवृत्ती साक्षी भावाद्वारे आत्मरूपाकडे ठेवावी. न्यास म्हणजे ठेवणे. उदाहरणार्थ, प्रकल्पाचा शिलान्यास, नृत्यात पावलांचा पदन्यास, पूजेत षडंगन्यास. न्यासावी म्हणजे ठेवावी. पाठभेदही आहेत. विन्यासावी म्हणजे विशेषत्वाने ठेवावी, अर्थात दक्षतेने, जागरूकतेने चित्तवृत्ती आत्मरूपाकडे ठेवावी. पुढची माऊलींची ओवी क्रमांक 79 अशी आहे. आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचो निधाव अनवती नाही. थोड्या वेळापूर्वी ही ओवी आपण वाचली होती. सर्व कर्म म्हणजे फक्त लौकिकच नाही, तर आणि काही सर्व कर्मे जसे कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांना माझ्या वाचून अन्यत्र धाव नाही. शरीराकडून घडणारी प्रत्येक क्रिया, बोलला जाणारा प्रत्येक शब्द, मनातील सर्व विचार, रूप, भावना हे सर्व गुण भगवंता संबंधाने म्हणजे कसे? अध्याय 9 श्लोक 27चा अर्थ आपण अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 271 मध्ये दिला होता. त्याचं थोडं चिंतन आपण करूया. अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 271 मध्ये भगवंतानी माऊलींनी साधना सांगितलेली आहे. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. असे पहा की जशी जशी कर्माची उत्पत्ती होत जाईल तसे तसे आदिपुरुषास म्हणजे भगवंतास ते कर्म अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे जाणावे. करणीय, उचित, विहित, नियत कर्मच ते आकार घेत असताना भगवंतास अर्पण करावे. कर्माच्या सिद्धी असिद्धी संबंधाने समता जोपासण्यासाठीचा, तसेच कर्मसंबंधाने फलेच्छेचे जाणीवपूर्वक टाकून देणे ही साधना सोप्या मार्गाने सिद्धीस नेणारा उत्तम उपाय. म्हणजे ही साधना पुढे विस्ताराने आपण थोड्या वेळापूर्वी अध्याय क्रमांक 3 श्लोक 30 आणि ओवी 186 पाहिली होती. त्या पद्धतीनं करण्यास सांगितलेलं आहे. आता श्लोक 27 आणि अध्याय क्रमांक 9 मध्ये भगवंतानी यत म्हणजे जे काही हे पद श्लोकात 5 वेळा सांगून कित्येक क्रिया, प्रत्येक कर्म अर्पण करण्याचे महत्त्वाचे आहे असे सांगितलेले आहे. तो श्लोक मी वाचतो. यत् करोषि यदश्नासि यजुहोषि ददासि यत् तपस्सि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. या श्लोकात भगवंतानी यत
हे पद 5 वेळा सांगून प्रत्येक क्रिया, प्रत्येक कर्म अर्पण करणे महत्त्वाचे असे सांगितले आहे. स्वतःची वस्तू दुसऱ्यास देणे हे दान, पण भगवंताचे आहे ते भगवंतास देणे म्हणजेच अर्पण करणे असे लक्षात घ्यावे. ते साधण्यासाठी कर्म अर्पण करताना स्वतःसह कर्म अर्पण करावे. कर्म करताना स्वतःचे मन, बुद्धी, इंद्रिये ही भगवंताची सामुग्री आहे अशी भावना जपावी. अकरणीय कर्म व स्वतःमधील आसुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे ती अर्पण करणे मुळीच योग्य नाही, किंबहुना संभवत नाही. करणीय व शुद्ध असलेले सर्व कर्म वरील पद्धतीने अर्पण केल्याने कर्माशी मी व माझे याद्वारे असलेला संबंध संपतो. अशा रीतीने कर्म बंध संपतो. आणि म्हणून भगवंतांनी सांगितले की अहंकाराचा मळ धुवून टाकून, अर्थात देहांकार, कर्तृत्वाहंकार टाकून देण्याद्वारे कर्म शुद्ध करून ते कर्म भगवंतास अर्पण कर. फल देणे हा कर्माचा गुणधर्म आहे. पाप जसे भोगावे लागते तसे पुण्यही भोगावेच लागते. अशा रीतीने या आधीच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग जाणीवपूर्वक केला नाही किंवा प्रस्तुत ओवीत सांगितल्याप्रमाणे कर्म भगवंतास अर्पण केले नाही तर सुख दुःख रूप फल देणे हा कर्माचा स्वाभाविक गुणधर्म असल्यामुळे फल भोगावेच लागते. जन्ममृत्यूचक्र सुरू राहते. त्यामुळे जशी कर्माची उत्पत्ती होत जाईल तसे तसे ते कर्म भगवंतास अर्पण करीत जावे असा भगवंताचा जो आहे ते 27व्या श्लोकामध्ये अर्जुनाला दिलेला उपदेश, जो तुमच्या आमच्याकरता सुद्धा उपयुक्त आहे नव्हे, जीवाचं कल्याण करणारा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. त्याकरता सुखासनामध्ये बसून आणि आपला सिद्ध मंत्र बरं का त्याचं स्मरण करून आपण 20 मिनिटाचं ध्यान करूया. माझी माऊली.